नमस्कार मित्रांनो, परत एकदा आजच्या या रविवारच्या दिवशी आपण परत एक गंभीर विषय घेऊन सामाजिक विषयाच्या संदर्भातून परत मी तुमच्याशी भेटीला आलो आहे. आपली नेहमी भेट ही सामाजिक चर्चेत होते, सामाजिक विषयांवर होते आणि सामाजिक प्रश्नांवर आपण कुठेतरी उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय. याच पद्धतीचा एक प्रश्न मला या गेल्या 1 महिन्यापासून भेडसावतोय की सामाजिक जीवनामध्ये की परिस्थिती इतकी भयावह झालेली आहे. प्रत्येक जण हा प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय आणि या प्रदूषणाचे विळख्यात अडकल्यानंतर प्रदूषण हे सामाजिक दायित्वावर, सामाजिक जीवनावर आणि मानवी जीवनावर एक हल्ला करू पाहत आहे. या हल्ल्यामुळे खूपशा लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. आतापर्यंत आपण तीन प्रकारच्या प्रदूषणाचा उल्लेख आपल्या सामाजिक जीवनात होत होता, पण आता चौथा एक खूप भयानक असा प्रदूषणाचा प्रकार निदर्शनास आला आहे. वायू प्रदूषण हे फक्त गाड्या आणि गाड्या, उद्योगधंदे, वीटभट्ट्या यांच्या माध्यमातून होत होता. तर ध्वनी प्रदूषण हे गाड्यांच्या आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जो वापर होणारे अत्याधुनिक ध्वनी यंत्र जसा डीजे या पद्धतीनं ध्वनी प्रदूषणाचा विषय होत होता. आणि तिसरं पाणी प्रदूषण जे पाण्याच्या संदर्भातून. पण चौथा हा सामाजिक प्रदूषण समाजामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणे विळख्यात वाढलाय की त्या प्रदूषणामुळं आता प्रत्येकाचं जीवन हे धोक्याचं झालेलं आहे. वाढते सिमेंटांचे जंगल, वाढती रहदारी आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा हा अंगीकारल्यामुळे आता या प्रदूषणाचे प्रादुर्भाव सामाजिक पटलावर दिसू लागलेत. होय, विषय बोलतोय त्या धूळ प्रदूषणाचं. त्या धुळीमुळे सामाजिक जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. तुम्ही कुठं जर 2 मिनिटं तुमची गाडी लावून जर गेलात तर त्या गाडीच्या सीटवर किंवा त्या गाडीच्या पेट्रोल टाकीवर तुम्हाला त्या धुळीची साचलेली थर हे तुमच्या निदर्शनास सहजपणे पडतं, पण आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो. या धुळीमुळे आज आपण दिवसेंदिवस कितीतरी माती आपल्या पोटात घेतोय. आपल्या श्वासनलिकेद्वारे आपल्या फुफ्फुसामध्ये किंवा आपल्या पोटांमध्ये रोज कमीत कमी कितीतरी प्रकारचे बॅक्टेरिया आणि ही धूळ आपल्या शरीरामध्ये आता रोगाचा संचार करते. मग या रोगाचा संचार हा सामाजिक पटलावर किती मोठ्या प्रमाणात आघात करतोय हे प्रशासकांना माहित नाही का? की काच आपल्या एसी गाडीच्या किंवा लक्झरियस गाड्यांच्या काचा जर वर केल्या की तुम्ही या धुळीपासून वाचणार आहे. हा धूळ हा प्रकार फक्त एका शहरापुरता मर्यादित नाही हो. धूळ ही आज सामाजिक जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गदा घालते आणि या फुलाच्या राज्यात या धुळीला महत्व कसं प्राप्त होईल याकडेच आता सामाजिक वलयांकडे लोकांचं लक्ष आहे. जेव्हा तुम्ही पाहता ना की आज आमच्याकडल्या परळी या भागात या धुळीचा संचार एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की लोक हे उन्हाळ्यात जी काही पापड्या, खारोड्या, शेवया किंवा वाळवणाची जे काही पदार्थ तयार केले जातात आता त्यापासून मुक्त होत आहेत, लांब होत आहेत. कारण दुपारी जर आपण त्या शेवया, पापड किंवा ज्या काही गोष्टी आपल्या छतावर टाकल्या ना तर त्या राखुंड्याच्या आणि याच्या धुळीमुळं या सगळ्या त्या केलेल्या पदार्थांमध्ये ती धूळ मिसळली जाते आणि खाताना ती अनायास आपल्या शरीरामध्ये जाते. अशाच प्रकारच्या प्रत्येक महानगरामध्ये तुम्ही संभाजीनगर असो, पुणे असो, फक्त मुंबई याच्यातून थोडीशी अलिप्तता आहे. कारण की मुंबईमध्ये जे काही महानगरपालिकेचं काम आहे आणि धुळीचं नियंत्रण आहे की साफसफाईच्या संदर्भात, पण बाकीच्या शहरांनी काय बिघडलंय हो? बाकीच्या शहरांमध्ये या धुळीवर नियंत्रण करण्यासाठी काही उपाययोजना करणार आहेत का नाही? का सामाजिक दायित्वावर फक्त सामाजिक विषयांच्या संदर्भातून फक्त लोकांना तुम्ही धुळच देणार आहे?
त्यामुळं आपण सहजपणे म्हणून जातो की त्याच्या डोळ्यात धूळ झोकली. व्यवहाराच्या बाबतीत धूळ झोकणं हे सोपं आहे, पण आरोग्याच्या बाबतीत धूळ झोकणं हे खूप महागात पडणार आहे आपल्याला येणाऱ्या पिढीला. जेव्हा आज लहान लहान बाळ जेव्हा सामाजिक परिस्थितीमध्ये, धूळ आधी होती का? होती ना धूळ, पण एवढ्या प्रमाणात त्याचं प्राबल्य नव्हतं. आणि वाढत्या सिमेंटाच्या जंगलामुळं, आज प्रत्येक ठिकाणी बांधकामामुळं, रहदारीमुळं, आणि आज इकोसँडचा नावाचा नवीन जो बुकटा आलाय ना बांधकामासाठी वापरात, वाळूमुळे एवढी धूळ होत नव्हती. किंवा आज तुमच्या 4 चाकी गाडी किंवा दुचाकी गाड्यांमध्ये ज्या चिखलांचं प्रमाण पावसाळ्यात अडकतो, तोच चिखलाचं प्रमाण तुम्हाला हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात त्रासदायक ठरतो. मग त्या गाड्यांच्या स्वच्छतेकडे कोण लक्ष घालणार? या सगळ्या गोष्टीचं मीमांसा प्रत्येकाने केली पाहिजे हो. आणि जोपर्यंत या मीमांसेकडे आपण लक्ष घालणार नाही, तर आपण आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखा प्रकार आपण आपल्या हाताने करतोय. सहजपणे रोज सगळ्यांना हा प्रश्न पडतोय, पण ह्या प्रश्नांकडे कुणाला प्रश्न शोधण्याची तयारी मात्र आपण डोळे झाक पद्धतीने ठेवली. म्हणजे काय आपल्याला त्याचं? महानगरपालिका आणि नगरपालिका हे आपल्या आरोग्यांचं जतन करण्यासाठी, आपल्या सुखसुविधा पुरवण्यासाठी आहेत. मग या महानगरपालिका आणि नगरपालिका काय करतायत? फक्त यंत्रसामग्री उभी आहे, कुठंतरी ती धूळ खात पडलेली आहे, ती बी धुळीमुळेच एक दिवशी भंगाराच्या भावात विकली जाते. मात्र सामाजिक परिस्थितीमध्ये, सामाजिक विषयांना किंवा लोकांच्या हितासाठी हा प्रयोग केला जात नाही. हीच खरी दुःखदायी गोष्ट आहे. त्यामुळे या फुलाच्या राज्यातल्या लोकांनी कमीत कमी या धुळीच्या प्रादुर्भावावर कुठेतरी आपलं वर्चस्व निर्माण करावं. आणि हा जो लागलेला होणारा जो मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे ना, त्या प्रदूषणापासून आज सर्वसामान्य माणसाला मुक्तता द्यावी, एवढीच कळकळीची विनंती करतो. नमस्कार.